कथेचे नाव आहे सासूरवास. कथा सासू-सुनेची. ही कथा काल्पनिक असून याचा जीवित आणि मृत व्यक्तीशी काही संबंध नाही. संबंध आला तर तो केवळ योगायोग आहे. शीतल दिसायला सुंदर, सालस आणि सुस्वभावी होती. तसेच ती सुसंस्कृत देखील होती. माळकरी घरात तिचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच देवपूजा करणे, अभंग म्हणणे, ओव्या म्हणणे असे संस्कार तिच्यावर झाले होते. ती नित्यनियमाने घरकाम करत, घराची सर्व स्वच्छता, देवपूजा, रात्रीचा दिवा लावणे अशी सर्व कामे ती अगदी आनंदाने करत. तिला त्या गोष्टी खूपच आवडत. अगदी लहान असल्यापासून ती या गोष्टी आवडीने करत. हळूहळू बघता बघता वर्ष कशी गेली काही कळाले नाही. लग्नाच्या वयाची शीतल कधी झाली हे कधी कळलेच नाही. हळूहळू तिला बघायला पाहुणे येऊ लागले. तिच्या आईवडिलांना वाटायचे आपली शीतल अतिशय सुंदर आहे, पण मितभाषी आहे, तिचं पुढे कसं होणार या काळजीने त्यांना सतत ग्रासलेले असायचे. असे दिवस जात होते. एक दिवस शेजारच्या गावातील उदयचे स्थळ शीतलसाठी चालून आले. उदय तसा सुस्वभावी होता, निर्व्यसनी होता आणि तालुक्याच्या गावी त्याला नगरपालिकेमध्ये नोकरी होती. मग शीतलच्या वडिलांना ते स्थळ पसंत पडले. बघण्याचा कार्यक्रम झाला. देण्याघेण्याचे बोलून झालं. लग्न शीतलच्या वडिलांकडे होते. मानपान या सगळ्या गोष्टी ज्याचे त्यांनी करायचं ठरलं. शीतल एकुलती एक असल्यामुळे शीतलच्या वडिलांनी शीतलला लग्नात देण्यासाठी काही कमी केले नाही. घरातील सुईपासून ते फोर व्हीलरपर्यंत सर्व गोष्टी शीतलच्या वडिलांनी शीतलला दिल्या. लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं. शीतल लग्न होऊन आपल्या सासरी गेली. सासर हे 10 किलोमीटरवरच होतं. त्या ठिकाणी शीतलला देण्यात आलेलं. शीतल सासरी गेली. लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम पार पडले. उदय आणि शीतल तालुक्याच्या गावी जायला निघाले, पण शीतलच्या सासूबाईंनी शीतलला जाऊ दिले नाही. शीतलला आपल्याजवळ ठेवून घ्यावे असे उदयला वाटत होते. सुरुवातीचे काही महिने तरी शीतल आपल्याजवळ असावी असे सासूबाईंचं म्हणणं होतं. म्हणून शीतल तिथेच राहू लागली. शीतलची सासू खूप स्वार्थी होती. तिला सतत शीतलने आपल्या माहेरून काही ना काही तरी आणावे असे वाटत. उदय शांत आणि आईची प्रत्येक गोष्ट मानत. शीतलची सासू शीतलकडे सतत पैशाची मागणी करत. शीतल एकुलती एकच असल्यामुळे तिचे वडीलही तिला काही नाही म्हणत नसत. सासूबाईंनी सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी केली. सुरुवातीला शीतलने पैसे आणले. त्यानंतर हळूहळू ही मागणी वाढत चालली. शीतलने पैसे आणण्यास नकार दिला. त्यावेळेसपासून मात्र सासूबाईंनी शीतलला त्रास करण्यास सुरुवात केली. शीतलला जाच करायला सुरुवात झाली. उदय नोकरीच्या गावी असल्याने त्याला यातले काहीच माहीत नव्हते, पण सासू मात्र तिचा छळ करायची एकही संधी सोडत नव्हती. पहिल्या दिवाळीला शीतलचे वडील शीतलला घेऊन जाण्यासाठी आले. उदय नोकरीच्या गावी असल्याने तो काही आला नव्हता, पण सासूबाईंनी शीतलला पाठवले नाही. उलट शीतलच्या वडिलांना नको नको ते बोलल्या. शीतलचे वडील मुलीसाठी सर्व अपमान सहन करत होते. ते रडू लागले. आल्या पावली माघारी गेले. काही दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीसाठी उदय आला. त्याने विचारले, शीतल, तुला तुझ्या गावी माहेरी जायचे नाही का? ही गोष्ट सासूबाईंनी ऐकली आणि म्हणाल्या, मी तर तिला किती दिवस झाले जा म्हणून सांगते, पण ती नकोच म्हणते. उदयला आपल्या आईचे म्हणणे खरे वाटले. तो 2 दिवसानंतर शीतलला दिवाळीसाठी सोडून आला व दुसऱ्या दिवशी नोकरीच्या गावी गेला. थोड्या दिवसानंतर शीतल सासरी आली. सासूबाईंनी पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पैशासाठी शीतलला उपाशी ठेवत, तिला मारत असत. शीतलला वाटायचं आपण आपल्या पतीला हे जे काही घडते ते सर्व सांगावं, पण तिची हिंमत होत नसे. तिला उदयला त्रास द्यावा असे वाटत नव्हते. वरचेवर सासूबाईंनी छळ वाढवायला सुरुवात केली. सासूबाई तिला नको नको ते बोलत असत. तिच्यावर खूप अन्याय करत. थोडे थोडे करत सासूबाईंनी शीतलकडून 10 लाख रुपये गोळा केले होते. सासूबाईंनी आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मात्र शीतलने खंबीर पवित्रा घेतला
आणि तिने सरळ सासूबाईला मी यापुढे पैसे आणणार नाही असे सांगितले. सासूबाईला याच गोष्टीचा खूप राग आला. काही करून शीतलचा काटा काढावा, कारण उदयसाठी सासूने एक स्थळ बघून ठेवलं होतं. पण शीतल असल्यामुळे ते लोक ती मुलगी उदयला कशी देणार? सासूबाईच्या मनात एक कल्पना आकार घेत होती. तिला वाटत होतं शीतलचे काही बरे वाईट झालं आणि शोभा आणि उदय यांचं लग्न लावून दिलं तर शोभाची सर्व संपत्ती आपल्याला मिळेल, असा विचार तिच्या मनात चालू होता. एक दिवस शीतलला चहा आणण्यासाठी सासूबाईंनी सांगितले आणि सासू दूर निघून गेली. पण शीतलला सुरुवातीला गॅसचा वास आला. तिने पाहिले गॅसचे बटन चालूच आहे. तिने लगेच दारे खिडक्या उघडले आणि गॅसचे बटन बंद केले. थोड्या वेळ थांबली. सर्व गॅस निघून गेल्यानंतर गॅस चालू करून चहा करून सासूबाईंना दिला. शीतलला काही झाले नाही हे पाहून सासूबाईला आश्चर्याचा धक्का बसला. काय करावे आणि शीतलला रस्त्यातून कसे हटवावे याचाच विचार ती सतत करत. एक दिवस शीतलला घेऊन ती विहिरीवर गेली आणि शीतलला विहिरीत ढकलून द्यावे असा तिचा विचार होता. कारण शीतलला पोहायला येत नव्हते. शीतल आणि सासूबाई शेतात गेल्या. दुपारची वेळ होती. शीतलच्या सासूने शीतलला विहिरीतून घागर भरून आणण्यासाठी सांगितले आणि दबक्या पावल्याने तिच्या पाठीमागे गेली. शीतल विहिरीत डोकावून पाहत होती. विहीर खूप खोल होती. तिला भीती वाटत होती. सासूबाईंनी पाणी आणण्यास सांगितले नाही कसे म्हणायचे. तिने मनाशी निश्चय केला आणि खाली जायचे ठरवले. सासूबाई तिच्या पाठीमागे दबक्या पावलांनी येत होत्या. शीतल जेव्हा विहिरीत डोकावून पाहत होती तेव्हा सासूबाईंनी शीतलला पाठीमागून धक्का दिला. शीतल पाण्यात पडली. पण काय योगायोग, त्याच वेळेस उदय गाडीवर आला होता. त्याने शीतलचा आवाज ऐकला आणि तो पळत आला. उदयला पाहून सासूबाईंनी कांगावा करण्यास सुरुवात केली. सुनबाई पाण्यात पाय घसरून पडली. वाचवा वाचवा. उदयने तात्काळ उडी मारली आणि शीतलला पाण्यातून काढली. अशा रीतीने शीतलचा जीव वाचला. आपणाला सासूबाईंनी धक्का दिला त्यामुळे आपण पाण्यात पडलो. पण आता हे आपण कसे सांगावे? शीतल काय सांगणार? तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, शीतल, तुला नको म्हणत असताना तू का गेली पाण्याला? तुला पोहायला येत नाही हे मला अगोदरच सांगायचं. मी आणलं असतं पाणी. नको म्हणत असताना देखील तू पाणी आणण्यासाठी गेली. सासूबाईचे हे रूप पाहून शीतलला काय बोलावे कळत नव्हते. काय सांगावं कळत नव्हते. तिने कोणालाच काही सांगितले नाही. आता मात्र काही करून शीतलला मारायचे असे सासूबाईंनी ठरवले. 2 वेळेस शीतल जीव गमावण्यापासून वाचली होती. आता मात्र ती मनातून खूप घाबरली होती. आपले काही खरे नाही हे तिला चांगलेच कळाले होते. तिने उदयकडे त्याच्यासोबत जायचा हट्ट केला. पण आईपुढे उदयचे काय चालत नव्हते. आणखी थोडे दिवस असे म्हणून शीतलला त्याने समजून सांगितले. एके दिवशी रात्री सासूबाई कोणाशी तरी बोलत होत्या. कोण होते ते? सासूबाई बोलत असताना उदयने सर्व ऐकले. उदयचा स्वतःवरचा विश्वास उडाला. आपली आई असे काही करेल असे त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते. आई कोणाशी बोलत होती? दुसऱ्या दिवशी उदय कोणाला काहीच बोलला नाही. कधी नव्हे ते सासूबाईंनी शीतलसाठी दुधाचा ग्लास आणला होता. तेव्हा उदयही समोर होता. तेव्हा उदयने शीतलच्या हातातला ग्लास घेतला आणि तो स्वतः गडगड प्यायला. हे बघून सासूबाईंना आश्चर्याचा धक्का बसला. काय करावे काही समजत नव्हते. उदयला तो ग्लास विषाचा आहे हे माहिती होते. त्याने रात्री आईचे सर्व बोलणे ऐकले होते. रात्री सासूबाईंनी कोणाकडून तरी विष मागून घेतले होते. शीतलच्या ग्लासमध्ये टाकून शीतलला मारण्याचा प्लॅन बनवला होता. हे उदयने ऐकले. ते दूध पिऊन उदयने शीतलचे प्राण वाचवले. सासूबाईला काय करावे कळत नव्हते. उदयने विष पिले. सासूबाई मोठ्याने रडत होत्या. मला माफ कर, माझं चुकलं, याच्यामध्ये विष होतं असं म्हणण्यास सुरुवात केली. पटकन उदयला दवाखान्यात नेले. त्याचे प्राण वाचले. उदय आईला काहीच बोलला नाही. शीतल देखील काहीच बोलली नाही. शीतलच्या सासूला
तिची चूक समजली. तिने उदयची आणि शीतलची माफी मागितली आणि यापुढे असे करणार नाही असं वचन दिलं. मुलाच्या नजरेतला तिरस्कार तिला सहन न झाल्याने तिला खूप वाईट वाटले. त्यापुढे तिने शीतलला आपल्या मुलीसारखे मानले आणि त्यापुढे त्यांचा संसार अगदी सुखात सुरू झाला. तात्पर्य: सासूने सुनेला मुलीप्रमाणे आणि सुनेने सासूला आईप्रमाणे मानले तर कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. सगळा संसार सुखाचा होईल.